नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आपला आजचा विषय अतिशय खास आहे, विशेषतः त्या लोकांच्यासाठी ज्यांची रास तुळ आहे। मित्रांनो, तुम्हाला जीवनात सुख सुविधाही हव्या असतात आणि त्याच वेळी मन शांतही हवी असते। हा समतोल कसा साधायचा याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत। आज मी तुम्हाला तुळ राशीसाठी सोमवारचे असे महाउपाय सांगणार आहे, जे केवळ उपाय नाहीत तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत। प्रत्येक उपाय आणि तो तुळ राशीनेच का करावा हे आपण अत्यंत बारकाईने समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। उपाय क्रमांक 1, शिवलिंगावर जलाभिषेक। मित्रांनो, तुळ रास वायू तत्वाची असल्याने तुमचे विचार कधीच एका जागी थांबत नाहीत। एकाच वेळी अनेक गोष्टी डोक्यात चालू असतात। अशा वेळी दर सोमवारी तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर अगदी संतधारेने जलार्पण करा। जसजशी पाण्याची धार पिंडीवर पडते तसे तुमचे चंचल मन शांत होऊ लागतं। तुमच्या विचारांना एक स्पष्टता मिळते आणि मानसिक ताण दूर होतो। उपाय क्रमांक 2, पंचामृत अभिषेक। तुमच्या राशीस्वामी शुक्र आहे, ज्याला सुखसुविधा आवडतात। जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर सोमवारी दूध, दही, तूप, मध आणि साखरेने महादेवाला अभिषेक करा। पंचामृत हे संपन्नतेचे, समृद्धीचे प्रतीक आहे। हा उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी असलेली लक्झरी आणि इच्छित भौतिक सुख खेचून आणतो। उपाय क्रमांक 3, 108 बेलपत्रांचे अर्पण। तुळ राशीचे लोक एखादा निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात। द्विधा मनस्थिती हा तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे। यावर उपाय म्हणजे ओम नमः शिवाय लिहून 108 बेलपत्रे महादेवाला अर्पण करणे। बेलपत्रामुळे तुमच्या पूर्वकर्माचे अडथळे दूर होतात आणि ऐनवेळी अचूक निर्णय घेण्याची ताकद तुम्हाला मिळते। उपाय क्रमांक 4 आहे, पांढरी फुले अर्पण करणे। मित्रांनो, पांढरा रंग हा शुक्र आणि चंद्र या दोघांचाही अत्यंत आवडता रंग आहे। मोगरा किंवा कुंद यासारखी पांढरी फुले शिवलिंगावर वाहिल्याने तुमचे व्यक्तिमत्व, तुमचा चार्म अधिक खुलून दिसतो। लोक तुमच्याकडे आकर्षित होतात। उपाय क्रमांक 5, भस्म विलेपन। तुळ राशीच्या लोकांचा कधी कधी भौतिक गोष्टींमधील आणि नात्यामधील अडकलेपणा इतका वाढतो की काही गोष्टी मनासारख्या न झाल्यास त्यांना भयंकर नैराश्य येतं। शिवलिंगाला भस्म लावून तोच भस्माचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा। भस्म आपल्याला अलिप्तता शिकवते आणि तुम्हाला तणावमुक्त करते। उपाय क्रमांक 6 आहे, रुद्राभिषेक विधी। ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीत शनिदेव उच्चाचे असतात। ब्राह्मणाकडून रुद्राभिषेक करून घेतल्याने शनीची कडक शिस्त आणि शिवाची कृपा यांचा उत्तम समतोल तुमच्या कुंडलीत साधला जातो। यामुळे तुमच्या रखडलेल्या करिअरला प्रचंड गती मिळते। उपाय क्रमांक 7, शिवचालीसा पठण। तुळ राशीचे लोक खूप संवेदनशील असतात। दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ते स्वतः दुःखी होतात। इतरांची नकारात्मक ऊर्जा पटकन ओढून घेतात। शिवचालिसाचे दिवसातून 3 वेळा पठण केल्यास तुमच्या सभोवताली एक अतिशय मजबूत संरक्षण कवच तयार होते, जे तुम्हाला नकारात्मकतेपासून वाचवते। उपाय क्रमांक 8 आहे, महामृत्युंजय मंत्र जप। वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार तुळ रास शरीरातील किडनी आणि पाठीचा खालचा भाग दर्शवते। वारंवार पाठदुखी किंवा आरोग्याच्या समस्या जाणवत असेल तर 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप तुमच्यासाठी संजीवनी ठरतो। उपाय क्रमांक 9, अखंड अक्षता अर्पण करणे। तुळ राशीला आर्थिक अस्थिरतेची, पैसे संपून जाण्याची सतत भीती वाटत असते। तुम्ही न तुटलेले तांदूळ, अखंड अक्षता शिवलिंगावर वाहिल्याने तुमच्या संपत्तीतील गळती थांबते, अनावश्यक खर्च थांबतात आणि पैशाची आवक स्थिर राहते। उपाय क्रमांक 10, पांढऱ्या चंदनाचा टिळा। चंदनाचा गुणधर्म अतिशय शीतल आहे। वायू तत्वामुळे जेव्हा डोक्यात खूप उष्णता किंवा भयंकर राग निर्माण होतो तेव्हा शिवलिंगाला चंदनाचा लेप लावून तोच प्रसाद म्हणून कपाळाला लावा। तुमचा राग काही सेकंदात शांत होईल। मित्रांनो, चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तुळ राशीच्या लोकांचे मन अतिशय नाजूक असते। भावनेच्या वरात तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेतात। त्यासाठी हे पुढचे उपाय नक्की ऐका। उपाय क्रमांक 11, चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य। सोमवारी रात्री चंद्राला दूध मिश्रित जल अर्पण करा। हा उपाय केल्याने तुळ राशीच्या लोकांची द्विधा मनस्थिती किंवा वारंवार होणारे कन्फ्युजन कायमचे संपते। मनाला एक कमालीची स्थिरता मिळते। उपाय क्रमांक 12, चंद्र मंत्राचा जप। ओम सोम
सोमाय नमः. सोमवारी संध्याकाळी या मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या शरीरातील जलतत्व संतुलित करतो. तुळ राशीच्या लोकांना जे वारंवार मूड स्विंग्स होतात, कधी खूप आनंदी तर कधी अचानक उदास वाटणे, ते या मंत्रामुळे पूर्णपणे नियंत्रणात येते. उपाय क्रमांक 13, पांढऱ्या वस्तूचे दान. एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ, दूध किंवा पांढरे कापड दान करा. दान करण्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह अतिशय बलवान होतो, जो तुमच्या राशीचा मालक आहे. तो बलवान झाला की जीवनात सुख समृद्धी आपोआप चालत येते. उपाय क्रमांक 14, मातृसेवा. आईचे आशीर्वाद. ज्योतिषशास्त्रात चंद्र म्हणजे आई. तुळ राशीच्या व्यक्तींनी सकाळी उठल्यावर आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास त्यांच्या आयुष्यातील 90% वैयक्तिक आणि व्यावसायिक अडथळे कुठल्या कुठे पळून जातात. हा उपाय सर्वात मोठा आहे. उपाय क्रमांक 15, जलसेवा. तुळ राशीच्या व्यक्तींना समाजात चांगली प्रतिष्ठा आणि नाव कमावणे खूप महत्वाचे वाटते. तहानलेल्यांना पाणी दिल्याने किंवा उन्हाळ्यात पाणपोळी सुरू केल्याने तुमची सामाजिक प्रतिमा खूप उंचावते. पुढचा उपाय आहे चांदी धारण करणे. करंगळीत चांदीची अंगठी किंवा गळ्यात चांदीची साखळी नक्की घाला. चांदी हा चंद्राचा धातू आहे, जो सतत अंगावर असल्याने तुळ राशीच्या लोकांच्या स्वभावातील चिडचिड, अधीरता आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारा संताप कमी होतो. उपाय क्रमांक 17, मोतीरत्न धारण करणे. जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून रडायला येत असेल, तुम्ही अति संवेदनशील असाल, तर एखाद्या तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन मोती परिधान करा. मोती तुम्हाला भक्कम भावनिक आधार देतो. पुढचे उपाय आहेत करिअर आणि प्रगती बाबतीत. उपाय क्रमांक 18, उंबरठ्यावर गंगाजल शिंपडणे. तुळ ही मुळात व्यापाराची रास मानली जाते. तुमच्या प्रगतीवर कामाच्या ठिकाणी अनेक लोकांची लवकर नजर लागते. सकाळी घर किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर गंगाजल शिंपडा. गंगाजल ही सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आणि सहकार्यांची ईर्ष्या तुमच्यापासून दूर ठेवते. उपाय क्रमांक 19, पांढऱ्या गाईला भोजन. गाईला गुळ पोळी खायला द्या. तुळ ही भागीदारीची रास आहे. गायीची सेवा केल्याने तुमचे व्यावसायिक भागीदार किंवा ऑफिस मधील सहकाऱ्यांसोबतचे वाद मिटतात आणि टीमवर्क चांगले होते. उपाय क्रमांक 20 आहे दही साखर खाणे. कुठल्याही महत्वाच्या कामासाठी, मीटिंग साठी किंवा इंटरव्ह्यू साठी बाहेर पडताना दही साखर नक्की खा. दही म्हणजे चंद्र आणि साखर म्हणजे शुक्र, या दोघांचे मिलन तुळ राशीसाठी यशाची 100% गॅरंटी असते. उपाय क्रमांक 21, साखर दान करणे. मुंग्यांना साखर टाका. तुम्ही पाहिले असेल की तुम्हाला अनेकदा छुप्या शत्रूंचा त्रास होतो. हा उपाय केल्याने तुमच्या मार्गातील व्यावसायिक स्पर्धक आणि तुमचे अहित चिंतणारे लोक आपोआप शांत होतात. पुढचा उपाय आहे तामसिक अन्नाचा त्याग. सोमवारी मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळा. तुळ राशीच्या लोकांची बुद्धी ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. सात्विक आहारामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता अचूक आणि धारदार राहते. उपाय क्रमांक 23, वरिष्ठांचा सन्मान. ऑफिस मध्ये बॉस किंवा वरिष्ठांशी नेहमी नम्रतेने वागा. तुळ राशीचे लोक मुळातच राजनैतिक असतात. वरिष्ठांचा योग्य सन्मान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि कामाच्या ठिकाणी लवकर प्रमोशन मिळते. उपाय क्रमांक 24, शुभ मुहूर्तावर कामाची सुरुवात. तुळ ही रास मुहूर्तबल आहे. सोमवारच्या शुभ वेळामध्ये नवीन काम सुरुवात करा. योग्य वेळेत कामाची सुरुवात केली तर तुमच्या कामाला योग्य गती आणि यश मिळण्याची दिशा मिळते. उपाय क्रमांक 25, पक्ष्यांना तांदूळ खाऊ घालणे. अंगणात किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी तांदूळ टाका. यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना जर कर्जाचा त्रास असेल किंवा अडकलेले पैसे मिळत नसेल तर त्यातून मुक्ती मिळते आणि पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात. मित्रांनो, तुळ रास कधीच एकटी राहू शकत नाही. तुम्हाला माणसांच्या आणि नात्यांची खूप गरज असते. घरातील शांतता टिकवण्यासाठी हे पुढील उपाय खूप महत्वाचे आहेत. पुढचा उपाय आहे पांढऱ्या मिठाईची वाटप. सोमवारी पेढे किंवा बर्फी सारखी पांढरी मिठाई वाटप करा. आनंद वाटल्याने समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचे नेटवर्किंग अत्यंत मजबूत होते, ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच मोठा फायदा होतो. पुढचा उपाय आहे शिव पार्वती पूजन. पती पत्नीने एकत्र शिव पार्वतीची पूजा करावी. कालपुरुषाच्या कुंडलीत
तुळ रास ही नैसर्गिकरित्या 7व्या स्थानाची म्हणजे विवाहाची रास आहे. त्यामुळे वैवाहिक सुख हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते, जे या पूजेने आयुष्यभर अबाधित राहते. पुढचा उपाय आहे अडगळ दूर करणे. घरातील फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळे फेकून द्या. अडगळीमुळे वायुतत्वाच्या ऊर्जेला अडथळा निर्माण होतो आणि तुमच्या मनात नैराश्य दाटून येते. अडगळ काढल्याने घरात आणि तुमच्या विचारात एक फ्रेशनेस येतो. पुढचा उपाय आहे कापूर जाळणे. सोमवारी संध्याकाळी घरात कापूर नक्की जाळा. तुळ राशीच्या लोकांना सुंदर आणि सुगंधित वातावरण खूप आवडते. कापराच्या शुद्ध सुगंधामुळे तुमचा थकवा दूर होतो आणि तुमची कार्यक्षमता दुप्पट होते. पुढचा उपाय आहे तुळशीला जल अर्पण करणे. तुळशीला कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. यामुळे घरातील स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहते आणि घराचे सौख्य व पावित्र्य टिकून राहते. उपाय क्रमांक 31, मुलांच्या हाताने दान करणे. आपल्या मुलांकडून एखाद्या गरजूला दान करून घ्या. तुळ राशीचे लोक आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी खूप प्रोटेक्टिव्ह असतात. मुलांच्या हातून पुण्यकर्म घडल्याने तुमच्या मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि सुरक्षित होते. तर मित्रांनो, शेवटचे 10 उपाय तुमच्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी संजीवनी आहेत. पुढचा उपाय आहे ध्यान करणे. दिवसातून किमान 10 मिनिटे शांत बसा. हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय आहे. सतत हवेत तरंगणाऱ्या तुळ राशीच्या लोकांना स्वतःला ग्राउंड करण्यासाठी आणि मनाचा फोकस वाढवण्यासाठी ध्यानासारखा दुसरा रामबाण उपाय नाही. पुढचा उपाय आहे प्राणायाम. श्वासांचे व्यायाम करा. वायू तत्वावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या श्वासावर ताबा मिळवणे आवश्यक आहे. प्राणायाम केल्याने तुमच्यातील एनर्जी लेवल्स दिवसभर टिकून राहतात आणि तुम्हाला थकवा जाणवत नाही. पुढचा उपाय आहे सात्विक पांढरा आहार. सोमवारी आहारात दूध, दही, पनीर यांचे प्रमाण वाढवा. हे पदार्थ तुमच्या शरीरातील शुक्र बलवान करतात, ज्यामुळे तुमचे सौंदर्य, तुमची त्वचा आणि लोकांवर तुमची पडणारी छाप नेहमी टिकून राहते. पुढचा उपाय आहे मिठाच्या पाण्याचे स्नान. स्नानाच्या पाण्यात थोडे समुद्री मीठ टाका. तुळ राशीचे लोकांमध्ये खूप जास्त मिसळतात, त्यामुळे त्यांना इतरांची नजर किंवा नकारात्मक ऊर्जा लवकर लागते. मीठ तुमचा ऑरा क्लिन्झिंग म्हणजेच एकदम ऊर्जेचे शुद्धीकरण करतो. पुढचा उपाय आहे क्षमाशील वृत्ती. मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल राग न ठेवता त्यांना क्षमा करा. मनात राग धरून ठेवल्यास तराजूचे एक पारडे जड होते आणि तुमच्या आयुष्याचा समतोल बिघडतो. समोरच्याला क्षमा केल्याने तुमचे स्वतःचे मन हलके होते आणि तुम्ही आनंदी राहता. पुढचा उपाय आहे उत्पन्नाचा काही भाग दान करणे. आपल्या कमाईतील काही वाटा सत्कार्याला द्या. पैशांचा प्रवाह अविरहित सुरू राहण्यासाठी तुळ राशीला हे दान एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट म्हणजेच सर्वोत्तम गुंतवणुकीचे फळ म्हणून देते. पुढचा उपाय आहे सोमवारी आणि मीठ टाकून जेवण करा. मित्रांनो, सोमवारी जेवणात शक्यतो मीठ खाऊ नका किंवा अगदी कमी खा. मीठ कमी केल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन योग्य राहते, जे तुमच्या आरोग्यासाठी आणि शुक्रप्रधान सौंदर्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पुढचा उपाय आहे कृतज्ञता व्यक्त करणे. झोपण्यापूर्वी आज दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. तुळ राशीचे लोक अतिशय न्यायप्रिय असतात. देवाने जे दिले आहे त्याची जाणीव ठेवल्यास तुमचे भविष्य नेहमी प्रगतीच्या वाटेवर राहते. तर मित्रांनो, हे होते तुळ राशीच्या मूळ स्वभावाशी म्हणजे समतोल आणि सौंदर्याशी जोडलेले 40 महाउपाय. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वायुतत्व शांत करायचे असेल, मनातील गोंधळ थांबवून एक यशस्वी आणि समृद्ध आयुष्य जगायचे असेल, तर या 40 पैकी तुम्हाला शक्य असलेले कोणतेही 5 उपाय निवडा आणि ते सलग 11 सोमवार अगदी मनापासून नक्की करून पहा. मला खात्री आहे भगवान शिवशंकर आणि चंद्रदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतील. तुमचे अनुभव आणि तुम्हाला आलेली प्रचिती मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा. मला वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या तुळ राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.